मॅचला सुरुवात होते. एक चांगली मॅच आहे. घाटकोपरचा दिग्विजय संघ त्यांच्या विरुद्ध मंगलमूर्ती वडाळा. दोन्ही संघातील खेळाडू कर्णधार आपणास नम्र विनंती आहे, आपली जी इनिंग्ज आहे ही 20 मिनिटाच्या आत संपवायची आहे. प्लीज आम्हाला सहकार्य करा. स्ट्राइक एंडला अयूब, नॉन स्ट्राइक एंडला सियोग आहेत. पॉलिसर ऋत्विक. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने. रन नसणार आहे. परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. ऋत्विकची हीच ओळख आहे. डिसिजन पेंडिंग असणार आहे. थर्ड अंपायर आहे. हॅलो, चिंतामणी युवांश. टी शर्ट कलेक्ट करून घ्या ना. चिंतामणी युवांश. नॉट आउट असणार आहे. पहिल्याच बॉल एक भन्नाट वेग पाहिला गेला. ऋत्विक गोरडे उल्हासनगरचे एक वेगवान गोलंदाज. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. या बॉलवर देखील आपण पाहता भन्नाट वेग. वाईट बॉल.
चांगले एफर्ट्स पाहिले गेले. पियुष अगदी 2 रनआउट बनवले तिकडे. बदलापूरचे खेळाडू पियुष आणि परफेक्ट फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. दोन्ही रनआउट अगदी वेगळ्या अंदाजामध्ये बनवले. न्यू बॅटर अमीर येत आहेत. इकडे देखील बॉल अगदी कट केला गेला. थोडासा एक धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. बॉलिंग ऋत्विक. कुठे लेग कट पाहायला मिळाला आणि बॅटरला अगदी जागेवरच उभं ठेवलंय. आतापर्यंत अवघी 1 रन खर्च केली आहे. 2 विकेट मिळवलेत. पियुषने रनआउट काढले 2. या बॉलवर नो बॉल. बॉलिंगसाठी सूरज उपाध्याय येतात. याच वडाळ्याचे खेळाडू आहेत. खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. 1 ओव्हर 2 रन आणि 2 विकेट. बॉलिंगसाठी सूरज. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला पण पाहिलं तिकडे डॉट बॉल येईल. चांगली ओव्हर मात्र दोन्ही बॉलर्सनी चांगली कामगिरी केली आहे. सूरज उपाध्याय बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. इकडे देखील एक चांगला फटका खेळले गेलेत. राहुल सुरवाडे वेगळ्या अंदाजामध्ये बॉल आतमध्ये ढकल लावेल. स्टॉप. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. हेनय कुमार तिकडे होते आणि प्रयत्न केले बट एक वेगळी हेअरस्टाईल घेऊन यावर्षी आलेत सिद्धी प्रकार खेळण्याकरिता. खूप चांगले फिल्डर आहेत मुंबईतील. यांची फिल्डिंगच्या व्हिडिओज तुम्ही पाहिला असाल बट स्कोर पाहिला तर 5 रन.
या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. घनश्याम शिंदे तिकडे होते. पप्पू, एक रन मिळेल. दिग्विजय घाटकोपर संघ देखील मॅच सोडणार नाहीये. टीमला मात्र रन्स उभे करावे लागतील. एक 30 बॉल मध्ये 32-33 तरी टार्गेट पाहिजे. बॉलिंगसाठी सूरज, हा बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. नो बॉल. 2+1 धावफलक दोन्ही पुढे जाईल. स्कोर कार्ड पाहिला तर जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. दुसरी ओव्हर आहे. 8 रन झालेत. अजूनही 18 बॉलचा माझे खेळ शिल्लक आहे. अजूनही काही बॉल शिल्लक आहेत. तिकडे मात्र जर कामगिरी केली तर टीम दिग्विजय घाटकोपर संघ देखील मात्र मॅच मध्ये येईल. चिरागनगर घाटकोपर त्या परिसरात देखील खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. भटवाडी खूप चांगले खेळाडू आहेत तिकडे देखील. बॉलिंगसाठी सूरज, या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला कव्हर्सला. तिकडे आपण परत मिसफील्ड पाहायला मिळते. कहाणी में ट्विस्ट. रन मिळतील 4. ऊपर वाला जबी देताय चौपड फाड़ के. घाटकोपर संघ येताना मात्र वाटतं लक पण घेऊन आले सोबत. बॉल अगदी फिरला. अगदी दादर स्टेशनला जर कुठली फास्ट ट्रेन अशी ट्रॅक चेंज करते असता बॉलनी पण ट्रॅक चेंज केला. बॅटरला मात्र मैदान सोडावं लागलं. पण तिकडे 4 रन कोणाला वाटलं की रनआउट होईल, पण 4 रन मिळत आहेत. गांगुलीकडून क्वचित अशा चुका पाहायला मिळतात. गांगुली पण थोडे हसतात. चेहऱ्यावर हास्य आहे की क्वचित पाहायला मिळते. एक चांगले फिल्डर आहेत, कारण की नेहमीच खूप चांगली फिल्डिंग करताना पाहिले गेले मुंबईत चुका होतात. गलती तो इंसान से होती है. बॉलिंगसाठी घनश्याम शिंदे, पप्पू येतात. या ग्राउंड वरती गेले कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलंय. असलफार रॉयल, प्लेअर ऑफ द सिरीजचा देखील पुरस्कार खूप वेळा या ग्राउंड वरती मिळवलाय सिद्धी पॅकर मध्ये. या बॉलवर देखील आपण बॅट लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केले गेले. धाव चालू. दुसऱ्या रनचा एफर्ट्स आणि नॉट आउट आहे. 2 रन मिळतील. घाटकोपर संघ देखील आता मात्र टाळ्यांचा कडकड लावतोय. मॅच मध्ये आलेत कारण की दोन्ही बॅटर्सनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. 15 धावा झाल्या धावफलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा घनश्याम स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर सुयोग आहेत. सुयोग आणि त्या सोबतीला आपण पाहिलं तर अमीर. दोघं जर ही मॅच पुढे घेऊन गेले 35-36 पर्यंत जरी टार्गेट दिला, या ग्राउंड मध्ये रात्रीचा इतिहास घडलाय. कारण की रात्रीच्याच मॅचेस अशा पाहिल्यात, भल्या भल्या संघांना धक्के दिलेत. घनश्याम पुन्हा एकदा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट केले गेले. बॉल फिरला गेला. 4 रन मिळतील. क्या बात है. कहाणी में ट्विस्ट. एक मॅच अशी आहे की ज्या मॅचवर अगदी कुठेतरी सुरुवातीला 2 विकेट गेले, पण त्यानंतर आज घाटकोपर संघ येताना मला असं वाटतं सोबत थोडंसं लक पण घेऊन आलेत. बॅटर घेऊन आलेत, बट लक पण आहे. लक पाहिजे. कुठल्याही खेळात तुम्ही खेळ खेळा, तुमचं थोडंफार लक फॅक्टर पाहिजे. आणि मॅच काय फिरले. रन पाहिले तर जाऊन पोहोचतात तब्बल 19 रन झालेत. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सुरुवात तर झाली आहे, पण दुसऱ्या डावामध्ये देखील तशी बॅटिंग करतील. समोर देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. राहुल सुरवाडे आहेत, विकास कांबळे आहेत, सुनील विश्वकर्मा आहेत, घनश्याम शिंदे आहेत, रोहन चिल्ले आहेत. चांगली स्टारकास्ट समोर पण आहे, सूरज उपाध्याय. त्यामुळे मॅच रंगेल. जर घाटकोपर संघाने एक चांगला फाईट टार्गेट उभा केला तर मॅच अजूनही
चांगली रंगेल. एक ओव्हर सुपर ओव्हर असणार आहे कारण की ती ओव्हर देखील तेवढीच महत्वाची आहे. इम्पॅक्ट ओव्हर ठरू शकते. हा बॉल देखील आपण पाहिलं तर बॅटरला बीट केलं, कीपरला पण बीट केलं. 22 मध्ये रन मिळेल. 20 रन झालेत. तिसरी ओव्हर चालू आहे. प्रेक्षक पण ते जरा थोडे शांत होते बट थोडे हल्ले. स्कोर झालाय त्यामुळे मजा येईल. वन साइड मॅच बघायला कोणाला आवडत नाहीये. काहीतरी फाईट झालं पाहिजे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा घनश्याम. हा बॉल देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. 21. 21 रन झालेत. इकडे देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल ट्रॅव्हल होतोय. विकास कांबळे तिकडे आहेत. 2चा कॉल दिलाय आणि 2 रन तिकडे मिळत आहेत. वेल बॅटिंग. सुयोग एक चांगली बॅटिंग करतायत. खूप चांगली कामगिरी केली आहे. सुयोग जी दोन्ही स्ट्रोक खेळले ते प्रॉपर बॅटवर घेतली आहेत. वेल प्लेड. इकडे देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल खूपच बाहेर आहे. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. 24. इकडे मात्र फिंगर रोल केले गेले. डॉट बॉल येतोय. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. 24 रन झालेत. 24. बॉलिंगसाठी पियुष येतात. बदलापूरचे खेळाडू आहेत. खूप चांगली कामगिरी करत असताना बदलापूरचे दादर अंतर गाठलंय. चांगला खेळ राहिला यावर्षी देखील. बॉलिंगसाठी पियुष. स्ट्राईक एंडला बॅटर अमीर आहेत. या 2 ओव्हरमध्ये जर पियुषनी चांगली कामगिरी केली तर मॅच थांबू शकते बट दोन्ही बॉलर्सला चांगले एफर्ट्स लावावे लागतील. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन मिळेल. पॉवर प्ले असणार आहे. ही पॉवर प्लेची ओव्हर कुठेतरी सेफ येणं गरजेचं आहे कारण की विदाऊट पॉवर प्ले 2 चौकार आलेत ते कव्हर करावे लागतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पियुष. दोन्ही संघातील खेळाडूंना नम्र विनंती आहे, आपली इनिंग ही 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे. आता 2 रनची पेनल्टी ठेवलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे आपण. बॉलिंगसाठी पियुष पुन्हा एकदा. हा बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाहीत. पियुषला देखील मात्र एक चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला स्पीड टाकावा लागेल कारण की आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे त्यामुळे आता देखील तसाच परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. स्कोर कुठेतरी जास्त राहिला आहे. हा बॉल देखील एक चांगला फटका पाहायला मिळतो. कडक. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अनय कुमार तिकडे होते. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली बट तिकडे 2 रन तिकडे मिळतील. क्लास फिल्डिंग पाहायला मिळाली अनय कुमार.
मी विनंती करेन ग्राउंडच्या पडद्याच्या मागे कोणी जायचं नाहीये. पूर्ण बाहेर या, पोलच्या पूर्ण बाहेर या. अठ्ठावीस रन झालेत. ग्राफ अगदी प्रॉपर चालू आहे. दिग्विजय घाटकोपर या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. विकास कांबळे तिकडे होते. राहुल सुराडे, लॅबो दोघांनी चांगला तिकडे एफर्ट दाखवले. मी कौतुक करेल सुयोगचं, जी इनिंग बिल्डअप केली आहे. क्लास. हा बॉल देखील लेग मात्र पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि इट इज आउट. मैदान सोडवले. सूरज उपाध्यायचा मात्र एक क्रॉस उभा होता, त्या अँगलने एकच स्टंप दिसतो आणि तिकडून हिट मारणं थोडं स्कोर पाहिला तर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. राणू पाहिले आतापर्यंत 30 शेवटची ओव्हर शिल्लक आहे. ऋतिकने जरी कुठेतरी सेफ ओव्हर टाकली तर मॅच अजूनही पाहायला मजा येईल आणि ऋतिककडे क्षमता आहे तेवढी. आता ऋतिकला खरं 1-2 रनची ओव्हर आटवावी लागेल. एखाद दुसरी मेडन जरी आली तरी हरकत नाही. आमचे सुयोग आमच्यापर्यंत सांगतायत मेडन ओव्हर आली तर सेफ असेल. बट समोर देखील बॅटर आपण पाहिलं तर अनिकेत KGFचा लुक बनवलाय. हा बॉल देखील अँगल बनवला गेला. व्हाईट बॉल. बॅटरला मैदान सोडावं लागते. स्कोर पाहिला तर 31. 31 रन झालेत. बनाड वेग पाहिला गेला. चांगला बॉल पाहायला मिळतोय.
खूप चांगली ओव्हर पाहायला मिळाली. ऋत्विकची शेवटची ओव्हर कुठेतरी मॅच मध्ये शांत केलाय. पस्तीस रनचं टार्गेट आहे. हॅलो. पंचाने सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. आम्हाला सहकार्य करा. दोन्ही संघातील खेळाडूंना आम्ही नम्र विनंती आहे. अजूनही यानंतर या ठिकाणी एकंदर 6 सामने खेळायचे याची नोंद घ्या. आपण आम्हाला सहकार्य करा. यानंतर होणारा सामना चिंतामणी युवांश विरुद्ध उल्हास पाकर. दोन्ही संघातील खेळाडू कर्णधार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचंय. कृपया पंचाने सामन्याला सुरुवात करायची. सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात उतरा. मंगलमूर्ती आम्हाला सहकार्य करा प्लीज. थर्टी 35 रनचं टार्गेट आहे. पाहूयात कशा प्रकारे दुसऱ्या डावमध्ये मॅच रंगेल. मंगलमूर्ती फाईट करेल का? क्षमता आहे, कारण की या ग्राउंडवरती अगदी ऑलरेडी लाईट्स पण चालू झाल्यात आपल्या. पुढे मॅचच्या दिशेने चांगली मॅच आहे बॉलिंगसाठी.
पहिल्याच बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. भांडूपचा दणका दिलाय. विकास कांबळे ऑन फायर. 4 रन मिळतील. मॅन फ्रॉम भांडूप. आणि भांडूप हीच ओळख आहे. भांडूप मध्ये जर गेला तर टॅप खेळणारे खेळाडू खूप भेटतील. हमारे पास भाई दुकान आहे. आणि एक चांगला टॅप खेळले गेले विकास कांबळे यासाठीच ओळखले जातात. बेस्ट प्रोसेस बेस्ट. पहिल्याच बॉलवर भांडूपचा दणका दिलाय. या बॉलवर देखील डॉट बॉल येतोय. गोलंदाज अरबाज होते. अरबाजने देखील एक चांगला बॉल मागे टप्पा ठेवला. पहिली ओव्हर जर सेफ आली, 2 पॉवर प्लेच्या ओव्हर जर घाटकोपरकरांनी जर सेफ टाकल्या तर मॅच मध्ये चांगली कमबॅक करू शकतात. कारण की डबल बॉक्सचं क्रिकेट या ग्राउंडवर डिफिकल्टीज आहेत रन करण्यासाठी. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अरबाज पुणेचा स्ट्राईक एंडला आपण पाहिलं विकास कांबळे छकुला. नॉन स्ट्राईक एंडला राहुल सुरवाडेत लॅबो. बिग फाईट. 35 रनचं एक भलं मोठं टार्गेट आहे. या बॉलवर देखील आपण पाहतोय चांगली लाईन लेंथ. अरबाजने मात्र कमबॅक केलाय आणि बॅक टू बॅक 2 डॉट बॉल प्रेशर पाहायला मिळत आहे. युट्यूबवर देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतात कारण की मॅच अशी रंगली आहे. पैसा वसूल मॅच आहे. विदाउट तिकीट फुल टाइम पास. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. आज घाटकोपरकर हो आम्ही घाटकोपर अंडरआर्म क्रिकेट खूप चांगले खेळतात. घाटकोपर भटवाडी अमृतनगर चिरागनगर त्या परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. मुंबईतल्या प्रत्येक विभागात अंडरआर्म क्रिकेट एक वेगळीच प्रेम आहे. त्यात घाटकोपरचं एक वेगळं स्थान आहे. आज दिग्विजय घाटकोपर संघाने देखील एक वेगळी छाप सोडली आहे. पहिला बॉल चौकार आला पण त्यानंतर विकास कांबळेला मात्र उभं ठेवलंय. मंगलमूर्ती वडाळा त्यांच्या विरुद्ध दिग्विजय घाटकोपर अशी मॅच चालू आहे. बिग फाईट काटेकी टक्कर. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक येतात तिकडे. विनंती करेल प्रेक्षकांनी आवाज करायचा नाहीये. उल्हास पॅकर संघ आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करायचा. उल्हास पॅकर. पाच बॉल 5. अरबाजने एक चांगला स्पेल टाकला. आज सकाळपासून आपण सर्व मॅच पाहिले त्यात अष्टविनायक संघाचं एक आपल्यापर्यंत माहिती आली की कुठल्याही प्रकारे त्यांनी एक्स्ट्रा रन टाकला नाहीये पूर्ण इनिंग मध्ये. ही मुंबई अंडरआर्म क्रिकेटसाठी एक मोठी गोष्ट आहे. अष्टविनायक चुनाभट्टी त्यांनी पूर्ण इनिंग मध्ये कुठल्याही प्रकारे एक्स्ट्रा रन टाकला नाहीये. आज दिवसभरामध्ये एक आमच्यापर्यंत माहिती कळवली आमच्या स्कोररनी. यावर देखील एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे संधी निर्माण होती. गुड बॉलिंग. अरबाज एक चांगला स्पेल पाहायला मिळाला. उद्या 5 रन खर्च केले गेले. एक बाउंड्री आली आहे. अफलातून एफर्ट्स. दिग्विजय घाटकोपर. 24 बॉल 30 पाहिजे. पुन्हा एकदा मी विनंती करतोय की इनिंग्स ही 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे. मंगलमूर्ती या संघाने देखील त्यांची इनिंग्स ही 30 सेकंद बाकी असताना संपवली होती याची नोंद घ्यायची आहे. दोन रनची पेनल्टी आहे. आपण लक्ष द्या येते. आपली इनिंग ही 20 मिनिटांमध्ये संपवायची आहे. बॉलिंग साठी अयूब येत आहेत. 24 बॉल 30 करायचे आहेत. दिग्विजयच्या खेळाडूंना पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपली इनिंग ही 20 मिनिटांमध्ये संपवायची. लक्ष द्या येते. 2 धावांचा नाही तर पेनल्टी मिळेल आपल्याला. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर अयूब आहेत.
24 बॉलमध्ये आपण पाहिलं 30 रन शिखराच्या बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अयुब स्ट्राईक एंडला विकास कांबळे आहेत. मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉल देखील बॅकफुटला आले, पंच केला गेला, 1 रन तिकडे मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेला, पाहूया दुसरी रन मिळेल का, आणि 2 रन कंप्लीट केले जात आहेत. या बॉल देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन तिकडे मिळतीये. मॅच मात्र बनवावी लागेल टीम मंगलमूर्ती वडाळा. राहुल सुरवाडे लॅबोईता स्ट्राईक एंडला. उल्हासनगरचा एक धडाकेबाज बॅटर, अंडरआर्म क्रिकेटचा एक लोकप्रिय खेळाडू आहे. खूप चांगली कामगिरी करत असताना खूप चांगलं क्रिकेट खेळलाय. हळूहळू मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं टीम मंगलमूर्ती वडाळा संघाला. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन तिकडे मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का, आणि दुसरी रन देखील इझिली मिळतीये. धावफलक मात्र 2 ने पुढे जाईल. 11 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, सिंगल रन तिकडे मिळतीये. विकास मात्र एक चांगली बॅटिंग करतायत. स्कोर पाहिलं तर 5 बॉल 12 रन झालेत. या बॉलवर देखील बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल अगदी ट्रॅव्हल होतोय आणि बॉल थांबणार नाहीये. खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले. नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे तिकडे. बॅटर लॅबोला मात्र मैदान सोडावं लागेल. एफर्ट्स पाहिले गेले. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. न्यू बॅटर सुनील विश्वकर्मा गांगुली येतात. नुकतीच केटी कट्ट्यामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतलाय. बारा रन झाले धावफलकावरती. विकेट गेलेत. नवीन बॅटर 14 रन झालेत. सुनील विश्वकर्मा आहेत. गांगुली कल्याणचे एक धडाकेबाज बॅटर आहेत. 18 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 21 रनचं समीकरण. मॅच होऊ शकते कारण की त्यातल्या एक ओव्हर पॉवर प्लेची आहे आणि गांगुली आणि विकास कांबळेंकडे क्षमता आहे. चांगली मॅच रंगेल. बट घाटकोपर संघ देखील मॅच सोडणार नाहीये. एक रनआउट देखील चांगला मिळवलाय.
बॉलिंगसाठी ऋषिकेश, पहिलाच बॉल अगदी वाईट बॉल. इकडे देखील पुन्हा एकदा वाईट बॉल. अशी कामगिरी करून चालणार नाहीये, चुकी होतीये. मोठ्या टीम्स अगेन्स्ट तुम्हाला अशी चुकी करून चालणार नाहीये. जेव्हा समोर चांगली टीम आहे त्यांना तुम्हाला एक्स्ट्रा रन्स मात्र इकडे टाकून चालणार नाहीयेत. बॉलर ऋषिकेशला मात्र एक चांगली लाईन लेंथ पकडावी लागेल. हा बॉल मात्र इथे नो बॉल, नो प्लस 1. धावफलक 2 पुढे जाईल. फ्री हिटची संधी असणारे स्कोर पाहिला तर तब्बल 18 धावा झाल्यात. ओळख पुन्हा त्या मॅचच्या दिशेने विकेट काढणं गरजेचं. डॉट बॉल काढावे लागतील आणि इथे चुकी झाली आहे. नो बॉल असणार होता बट फ्री हिट होती त्यामुळे वाचला. टीम चिंतामणी युवांश आपली टीम लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज ऋषिकेश आहेत. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे आपण त्या पंचाकडे अपील केली आहे आणि इट इज आउट. मैदान सोडावं लागेल. पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. नॉट आउट. एक रन असेल.
स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा गांगुली येतात. मॅच रंगतीये पण एक्स्ट्रा रन टाकून चालणार नाहीयेत. ऋषिकेशकडून चुकी होते. लेफ्टी आला की एका दुसरा एक्स्ट्रा येतच येतो, त्यामुळे रन मिळतील तिकडे. सिंगल 20 अजूनही 15 रन करायचे आहेत. इकडे देखील आपण पाहिलं बॉलला वळवलं गेलंय. बॅटरला मैदान सोडावं लागतंय आणि बॅट्समन स्वतःहून मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. सुनील विश्वकर्मा याच एज लागली आहे आणि बॅटरला मैदान सोडावं लागतंय. उल्हास पॅकर कर्णधार व्यासपीठाकडे संपर्क साधा. उल्हास पॅकर कर्णधार. बॉलिंगसाठी पाहिलं तर पुन्हा ऋषिकेश स्ट्राईक घनश्याम शिंदे पप्पू येत आहेत. पहिलाच बॉल एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत, एक वेगळ्या स्टाईलने फटका खेळले गेले. सिंगल रन मिळेल. वन या बॉलवर देखील घनश्यामने एक चांगला फटका खेळले गेले. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा कॉल होईल का? 1 रन मिळेल. वेल बॅटिंग. तेरा बॉल मध्ये 13 पाहिजे ना. 13 ना मेरा. 13 बॉल 13. तेरा बॉल 13 पाहिजे. एक ओव्हर त्यातल्या पॉवर प्ले आहे. हा बॉल देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन तिकडे मिळते. दुसऱ्या रनचा कॉल होईल का? थोडं फास्ट खेळायचं आहे. दिग्विजय टायमर चालू आहे, लक्ष द्या इकडे. वळत मॅचच्या दिशेने 12 बॉल मध्ये 12 रन्स करायचे आहेत. ही ओव्हर आपण पाहिलं तर पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. विकास कांबळी क्षमता आहे याच ओव्हरमध्ये 12 रन्स मारण्याची.
पॉवर प्ले, त्यामुळे इकडे हवाई फायर केलाय आणि 6 मारलाय. बॅटरला मैदान सोडावं लागेल. ड्रॉप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटरला मैदान सोडावं लागतंय. सूरज उपाध्याय त्यात वडाळ्याचा एक वंडर बॉय. सूरज उपाध्याय हाती. या बॉलवर देखील एक चांगला फटका खेळला गेला. लेगच्या दिशेने मात्र सिंगल रन तिकडे मिळतीये. घनश्याम शिंदे पप्पू स्ट्राईक एंडला. 1 रनने धावफलक पुढे जाईल. 24. या बॉलवर देखील बीट केलं गेलंय आणि एक मोठी संधी मात्र गमावली कीपरने. अमीरने मला असं वाटतं एक दीर्घ श्वास घेतलाय. कहाणी में ट्विस्ट. डॉट बॉल आलेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 11 रनची गरज आहे. 9 बॉल 11 पाहिजे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र इथे कुठेतरी बॉलर रोहित चांगला जीव लावून कामगिरी करतोय. या बॉलवर देखील मैदान सोडावं लागतंय. वाईड बॉल आणि बॅटर घनश्याम शिंदेची खेळी संपुष्टामध्ये येते. नवीन बॅटर रोहन चिल्ले येतात. त्यांच्या लाईट्स पण आपण पाहू शकतो मध्ये मध्ये. रोहन चिल्ले येतात. आता प्रत्येक विभागात वेगळे रूल आहेत. कुठे वाईडला रन नाहीये विकेट गेल्यावरती. घाटकोपर भटवाडीमध्ये तसे रूल्स काही आहेत. बट मॅच आता मात्र थोडी रंगताना पाहायला मिळते. रोहन चिल्लेचा स्ट्राईक एंडला. या ओव्हरमध्ये कुठेतरी यावेळी रूल बदलला, बट या रूलने कुठेतरी सर्वांना फसवलं गेलंय आणि मॅच कहाणी में ट्विस्ट. रोहन चिल्लेला देखील मैदान सोडवावं लागतंय. अफलातून एफर्ट्स, याचं नाव क्रिकेट आहे. पहा काय घडलंय. म्हणून मी म्हटलं की या ग्राउंडवरती कुठलीही मॅच आणि रात्रीचाच इतिहास घडतो हा बघितलाय. या ग्राउंडवरती मी नेहमीच बघितलाय की रात्रीचा इतिहास घडलाय. मॅच अगदी थांबली आहे. अजूनही पाहिलं तर 10 रनची गरज आहे. 7 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. काय बॉलिंग केली रोहितची. बॉलिंग हवी तर रोहितसाठी एकदा टाळ्यामध्ये. अफलातून बॉलिंग, क्लास ओव्हर. शेवटचा बॉल आहे हेनॉय कुमार त्या बॅटिंग साठी. हेनॉयला देखील चान्स घ्यावा लागेल. बट हा बॉल कसा खेळेल. या बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला की एक सिंगल रन मिळतीये. गुड बॉलिंग रोहित साठी. टाळ्या वाजवते. पॉवर प्लेची ओव्हर एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली आहे आणि विकेट पण मिळवले. तीन विकेट आणि रन पाहिले तर अवघ्या 3 रन खर्च करताना एक चांगला स्पेल रोहित. गुड बॉलिंग. बॉलिंगसाठी अरबाज आहे 6 बॉल मध्ये.
9 रनची गरज आहे. हा इतिहास संपूर्ण मुंबईत लिहिला जाईल जर ही मॅच फाईट झाली तर. कारण की मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक बलाढ्य संघ आहे मंगलमूर्ती वडाळा आणि कुठेतरी फाईट करताना पाहिले गेले 35 रन. पण मॅच होती आणि कुठेतरी आपण पाहिलं तर या डावामध्ये घाटकोपर देखील अगदी आज दिग्विजय घाटकोपर नावातच विजय आहे त्यामुळे विजय मिळवणार दिग्विजय घाटकोपर. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं मंगलमूर्ती वडाळा. एक फाईट आहे, बिग फाईट, काटेकी टक्कर. 6 बॉलमध्ये 9 रन करायचे बॉलिंगसाठी अरबाज. बॉलिंगसाठी शेहबाज येत आहेत. बॉलिंगसाठी शेहबाज आहे. मॅच फाईट आहे, वातावरण टाईट आहे. या बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल अडवला गेलाय. दुसऱ्याचा कॉल होईल का? या ग्राउंड वरती देखील अशा मॅचेस आपण पाहिल्या गेल्यात त्यामुळे कधी कोण जिंकेल्याचा नेम नाहीये. 4 बॉलमध्ये 7 रनची गरज आहे ना. कुमारकडे देखील क्षमता आहे, एका दुसरी बाउंड्री पास करू शकतात पण या ग्राउंड वरती बाउंड्री पास करणं खूप डिफिकल्ट आहे. 4 बॉलमध्ये 7 आहे. सिद्धी पॅकर 2023 ची ही मॅच नक्कीच सर्वांच्या लक्षात राहील. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 3 बॉल 6 पाहिजे. दिग्विजय घाटकोपर. हॅलो, सीमारेषे जवळ जे क्रीडा रसिक बाउंड्रीच्या मागे बसा प्लीज. हॅलो बाबू, 1 मिनिट. धन्यवाद. तीन बॉलमध्ये 6 रनची गरज आहे. पाहूयात सूरज उपाध्याय इतिहास घडवणार का? आज आपल्याच परिसरात आहेत. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. अफलातून फिल्डिंग. 2 बॉलमध्ये 5 रन करायचे आहेत. दिग्विजय घाटकोपर संघाने मात्र एक मोठा धक्का देत आलेत पण अजूनही मॅच संपलेली नाहीये. शेहबाज बॉलिंग साठी आहेत. अयुबने एक चांगला बॉल अडवला. पाहूयात अफलातून मॅच. तब्बल 1000 जण ही मॅच लाईव्ह पाहतात युट्यूब वर देखील कारण की मॅचच तशी रंगली आहे. 2 बॉलमध्ये 5 रन, 2 चेंडू, 5 धावा. काहीतरी कर भावा, जर केलंस तर तुझीच हवा आहे. आणि भावानी जर हवा केली तर नक्कीच एनय कुमारचं देखील चर्चेत असेल. या ग्राउंड वरती बाउंड्री कधी येऊ शकते? बॉलिंग साठी आपण पाहिलं तर शेहबाज. स्ट्राईक हँडला हेनो आहेत. या बॉलवर वाईट बॉल. कहाणी में ट्विस्ट. बट काय बॉल त्यांनी वाईट काय जज केलाय. गुड एफर्ट्स. 2 बॉल 4 आहे. मॅच संपली नाहीये. खूप चांगला वाईट जज केला हेनॉयने. प्रॉपर बॉडी बॅलन्स तिकडे ठेवलं. मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवा. आपल्यातून मॅच पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर. 2 बॉल 4. प्रचंड शांतता आहे. या बॉलवर देखील गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेलाय. मात्र तिकडे बाउंड्री अडवली गेली आहे. आता समीकरण आले. तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. काय मॅच रंगली आहे. अफलातून मॅच. फिल्डिंग साठी एकदा टाळ्या वाजवते. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळतीये. रोहित तिकडे होते आणि रोहितने काय एफर्ट जकावलेत. अप्रतिम.
आणि जर मॅच टाय झाली तर 3 ओव्हरचा ऍव्हरेज काढला जाईल याची नोंद घ्यायची आहे पहिल्या 3 ओव्हरचा. पहा ऍव्हरेज पण पाहू शकता. पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना रन झालेत 24 आणि दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना रन झाले 23. त्यामुळे मॅच अगदी रंगतीये. त्यामुळे 1 बॉल 2 कंपल्सरी करावा लागणार आहे. पाहूयात बॉलिंग साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. बॉलिंग साठी शेबा स्ट्राईक एंडला हॅनॉय. आणि ही मॅच आपण पाहिलं तर आणि दिग्विजय घाटकोपर संघाने मात्र एक पराक्रम केलाय. अफलातून एफर्ट्स करत असताना मंगलमूर्ती वडाळा संघाला मात्र धक्का दिलाय. एक चांगली कामगिरी करत असताना मात्र रोहितचे पण रोहितसाठी टाळ्या वाजते. फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग अफलातून वेल प्लेड. दिग्विजय घाटकोपर नावातच विजय आहे. एक मोठा विजय मिळवलाय. आणि काय मॅच रंगली गेली. पैसा वसूल मॅच विदाउट टिकिल फुल टाइम पास. अप्रतिम मॅच. यानंतर होणारा सामना उल्हास पॅकर विरुद्ध सर्व क्रीडा रसिकांना नम्र विनंती. जो आता एवढा अटीतटीचा सामना झाला त्यात ज्यांनी आपलं अक्षरशः क्षेत्ररक्षणामध्ये ज्यांनी हे केलं असे दिग्विजय संघाचे रोहितचं सर्व क्रीडा रसिकांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. अतिशय सुरेख असं त्यांनी अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण रोहित यांचे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील 12 बॉल 12 ला 3 ची ओव्हर टाकली. रोहितलाच मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो. अफलातून कामगिरी करत असताना एक चांगला स्पेल. अप्रतिम कामगिरी करत असताना नावातच रोहित आहे आणि नावातच टीमचा पण दिग्विजय आहे. एक मोठा विजय मिळवला घाटकोपर दिग्विजय संघ. वेल प्लेड. चांगली कामगिरी करत असताना आज घाटकोपरकरांनी देखील वेगळी छाप सोडली गेली आहे. अप्रतिम कामगिरी करत असताना मोठमोठ्या संघाला मात्र धक्का दिलाय. अभिनंदन. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो टी शर्ट आहे. मंगलमूर्ती संघ यायचा आपली एक भेटवस्तू घेऊन जायची. मंगलमूर्ती वडाळा संघ विनंती करेल आपण यायचं आहे. मंगलमूर्ती वडाळा एक आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवायचा आपण त्वरित. मंगलमूर्ती व्यासपीठाकडे संपर्क साधा. मंगलमूर्ती आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. मंगलमूर्ती कर्णधार आम्हाला सहकार्य करा. सिद्धेश आला तो लोबो आला बघ. सिद्धेश सन्मान चिन्ह दे.
मंगलमूर्ती. मी पंचांना नम्र विनंती करतो की कृपया सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर होणारा सामना दिग्विजय, कृपया आपण क्रीडांगणात यायचं आहे. दिग्विजय, दिग्विजय घाटकोपर. आता चालू होणारा सामना. तोच बाहेर गेलाय मला वाटतं.